महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्वच्छता, हरितीकरण आणि जनसेवेचा आदर्श नगराध्यक्षा पुष्पताई दगडे यांच्या उपक्रमांचा कर्जतभर जय जयकार। स्वच्छ, सुंदर आणि हरित कर्जत घडवण्याच्या दिशेनं कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पताई दगडे यांच्या संकल्पनेतून सातत्यानं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यांच्या कार्याची सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होते आहे। विकास कामांसोबतच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर थेट लक्ष केंद्रित केल्यामुळे जनमानसात नगराध्यक्षा पुष्पताई दगडे यांचा जय जयकार होताना दिसतो आहे। दिनांक 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा सौ पुष्पताई दगडे यांच्या संकल्पनेतून पावसाळ्यापूर्वी विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत नालेसफाई, रस्ते सफाई, पाणी तुंबण्याच्या समस्यांची पाहणी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली। या मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 5 मधून करण्यात आली। यावेळी नगराध्यक्षा सौ पुष्पताई दगडे, आरोग्य सभापती तथा नगराध्यक्षा श्री संतोषजी पाटील, महिला आणि बाल विकास सभापती तथा नगरसेविका सौ हर्षाली गायकवाड, महिला आणि बालकल्याण उपसभापती तथा नगरसेविका सौ अंजली कडू, नगरसेविका सौ मानसी कानिटकर, सौ सुमिता गायकवाड, सौ राधिका पवार, नगरसेवक श्री अशोक राऊत, श्री प्रशांत पाटील तसेच नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली। एक झाड लावा, पर्यावरण वाचवा आणि झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवला। नगराध्यक्षा पुष्पताई दगडे या केवळ विकास कामांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करतात। पर्यावरणपूरक कर्जत घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून कर्जतकरांकडून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो आहे। जगदीश दगडे, रायगड, कर्जत, महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। नमस्कार, आम्ही या 10 वार्डामध्ये नगराध्यक्षेदारी हा आम्ही कार्यक्रम राबवला। ते आमचं पूर्ण झालं। त्याच्यामध्ये ते नाले, बरेचसे नाले झालेले आहेत, खड्डे भरून झालेले आहेत, झाडं तोडून झालेले आहेत। आता आम्ही पावसाच्या आधी साफसफाई आम्ही चालू केलेली आहे। 10 नंबर वार्डापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। उंगा ते 5 नंबर वार्ड किंवा 10 नंबर वार्ड या आम्ही अशी 10 वार्डामध्ये आम्ही पूर्ण करणार। आज आपण पर्यावरणानिमित्त झाडे लागवड केलेली आहे। त्याच्यात नागरिकांना संदेश म्हणजे काय, जे आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे का मला निवडून द्या मग माझं काम बघा, त्या पद्धतीने माझं काम चाललेलं आहे। महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आणि याची सुरुवात कर्जत शहराच्या नगराध्यक्षा पुष्पताई दगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला आणि याच माध्यमातून सर्वसामान्य जनतेला असं आवाहन करण्यात येत आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून एक झाड लावावं, तर जेणेकरून कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राहील। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।